मार्केटमध्येही 19% परतावा आहे, मग त्या म्युच्युअल फंड मध्ये मी एंट्री करावी का, तो घ्यावा का, असा एक प्रश्न आला. हा व्हिडिओ शेवटून पहा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके. अनेकांचा असा प्रश्न असतोय की हा फंड चांगला परतावा देतोय, मग त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला पाहिजे आणि तुम्ही करा असं. आणि हा परतावा ते कुठं बघतात, तर वेगवेगळ्या वेबसाईटवरून ते बघतात. तसं पाहायला गेलं तर आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्ती परतावा भेटला पाहिजे ही अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाहीये. पण निर्णय घेत असताना मित्रांनो, केवळ परतावा पाहून निर्णय घेणं हे चुकीचं ठरू शकतंय. पहा, अनेक जणांना सोन्याचे दर वाढले म्हणून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आकर्षित वाटतं. अनेक जण मार्केट जेव्हा अपट्रेंड मध्ये असतात त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात. आणि हे जे सगळं जे डिसिजन घडतात हे सगळं एका डीप लेवलवरती कुठेतरी हव्यासापोटी करतात. तसं होऊन आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी कुठेतरी नंतर ते ब्रेक करतात. कधी तर ज्या वेळेस हे रिटर्न्स ड्रॉप होतात ना, त्यावेळेस ते दर काढत नाही. त्यावेळेस त्यांना वाटतं की अरे आपला निर्णय चुकला, आपण बाहेर पडावं. आणि म्हणून गेले 7-8 महिन्यांमध्ये अनेक जणांनी इन्व्हेस्टमेंट स्टॉप केलेली आहे. केवळ परतावा बघून ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट जर्नी कुठेतरी ब्रेक होतो. का तर आपल्या इमोशनला म्हणजेच आपल्या एक्सपेक्टेशनला ते रिटर्न्स मॅच होत नाही. तसं नका करू मित्रांनो. खऱ्या अर्थानं जर श्रीमंतीकडे वाटचाल करायची असेल तर लॉंग टर्म मध्येच आपण विचार केला पाहिजे. पहा ना, आता जमिनीचं बघा, जमीन घेतल्यानंतर आपण नाही विचार करत की 6 महिन्यानंतर 2 वर्षानंतर ते जमिनीचं काय व्हॅल्यू झालं किंवा मार्केट डाऊन झालं, अप झालं वगैरे. तिथं मात्र आपण निश्चिंत राहतो. एखादा फ्लॅट घेतला, 20-20 वर्ष आपण ईएमआय भरायची तयारी ठेवतो. तिथे मात्र आपण नाही विचार करत की मार्केट डाऊन झालं किंवा अप झालं वगैरे वगैरे. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ती प्रॉपर्टी तुमच्या नावावरती होते, समाधान देते, पैसा पण देते आणि समाधान पण देते. तर समाधानाने पैसा पाहिजे असेल तर लॉंग टर्म मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि यासाठी म्युच्युअल फंड इज द बेस्ट वे. या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की या नंबरवरती विचारा. धन्यवाद.